आज या ठिकाणी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त आज या ठिकाणी आपल्या कुर्ला किंवा चेंबूर परिसरातील सर्व नागरिकांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आज या ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा लाभ अधिकाधिक नागरिक ह्या ठिकाणी घेत आहेत आणि विविध टेस्ट या ठिकाणी सर्व संपूर्ण शरीराची तपासणी या ठिकाणी मोफत स्वरूपाने होणार आहे आणि त्याचा निश्चितच नागरिकही चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत आणि म्हणून माननीय शिंदेसाहेबांच्या आवाहनानुसार आपण कुठेही जल्लोष किंवा सोहळा न करता नागरिकांच्या ज्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन आरोग्याची गरज लक्षात घेऊन आज या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले. सर, एकंदरीत ज्या प्रकारे आरोग्य शिबिराची फार गरज आहे, लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे आरोग्य फार महत्त्वाचे आणि तसेच महाग झालेले एकंदरीत उपचार तर सर्वसामान्यांना तेही परवडण्याच्या बाहेर आहे. अशा प्रकारे शिबिराचं आयोजन प्रत्येक स्लममध्ये प्रत्येक जागेवर होणं फार गरजेचं आहे असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. नक्कीच या संदर्भामध्ये सर्व नागरिकांची मागणी आहे आणि निश्चितपणे आम्ही जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी स्लम एरिया असेल म्हणा किंवा अधिकाधिक ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन आपण त्या ठिकाणी करतो. राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एकूण बऱ्यापैकी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळते. कसं एकूणच त्याचे आपल्याला काय आपण बघितलं असेल तर विधानसभेपाठोपाठ आता महापालिकांचे निकाल आणि त्याच्यानंतर पंचायत समित्यांचे निकाल आणि आत्ता संपूर्णपणे आपल्या जिल्हा परिषदाचे निकाल हे सगळे जे निकाल लागलेले आहेत ते निकाल आपण बघता माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते ज्या प्रकारे घोडदौड करत आहे आणि आत्तासुद्धा ज्या प्रकारे निकाल लागत आहेत त्यामुळे निश्चितपणाने सर्व महाराष्ट्राचे नागरिक हे आपल्या माहितीच्या बाजूने आहेत आणि त्यांचा कौल आता माहितीकडे वळताना आपण बघतो. सर, आज महापौर का महापौर भी बन चुके हैं, आप इतनी बड़ी कामयाबी राज्य सरकार को मिली है, आप उसको किस तरह से देखते हैं, क्या कहना चाहेंगे महायुति सरकार को? नाही, नक्कीच माहितीचा महापौर होणार हे आधीच आपण सांगितलं होतं निवडणुकीच्या आधीच आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे महापौरही झालेलं आहे, उपमहापौरही झालेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच हे 11 तारखेला ते दोघंही पदाधिकार स्वीकारणार आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच मुंबईची सत्ता ही माहितीकडे आल्यानंतर जी काही नागरिकांची कामं आहेत, जे आपण शब्द दिलेले आहेत ते सर्व शब्द या ठिकाणी आपण पाळणार आहोत. काय तपासणी करतात? छान. मी आता गुडघ्याचं दाखवत आहे त्यांना, कारण गुडघे 70 वय आहे माझं आणि गुडघे दुखतात आहे त्यामुळे ब्लड शुगर सगळं टेस्ट केली आहे. आता गुडघ्याचा टेस्ट त्यांना दाखवत आहे. चांगली आहे, अगदी उत्तम कार्य आहे त्यांचं आणि आमदारांचं कौतुक आहे. पैर जो दर्द करता है उसके लिए आए हैं. कहाँ से आए हैं आप? ये किसने रखा कार्यक्रम? ये मंगेश कुडालकर जी ने रखा है और एकनाथ शिंदे साहब के जन्मदिन पे रखा है. क्या लगता है ऐसा कार्यक्रम, ऐसा मेडिकल कैंप हमेशा होना चाहिए? आप बुजुर्गों होना चाहिए क्योंकि और हर जगह नहीं जा सकते ना, तो ये सब इलाज एक ही जगह होता है, इसलिए बहुत अच्छा लगता है. आलेले आम्ही इथे चेक इन करायला आलो. BP, शुगर आणि ऑर्थो जे हाताचा आणि पाया दुखतात त्याच्यासाठी मी चेकिंग करायला आलेलो आहे आणि या शिवसेनेचे मी फार मोठे धन्यवाद देतो कारण त्यांनी असं फ्री मेडिकल चेकअप दिलं आहे. त्यामुळे आम्हाला कळतं की काय तरी प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आम्ही ॲक्शन. नेमके असं असायला पाहिजे, कॅम्प अशी लागायला पाहिजे की नाही? कॅम्पस हे नेहमीच लागले पाहिजे निदान सर्वसामान्यांसाठी. जे आता आम्ही सिनियर सिटीजन आहे, काही इन्कम नाही काही नाही, तर निदान ॲटलिस्ट इकडे येऊन आमचा हेल्थ चेकअप करू शकतो आणि आमच्या शिंदे साहेबांना आणि कुडाळकर साहेबांना आमच्याकडे लाख शुभेच्छा त्यांनी आहे. सर, ज़रा सर्दी का मुझे प्रॉब्लम है, सर्दी का, और ब्लड प्रेशर वगैरह हाई और कम ज़्यादा होता है, तो हाँ ज़रूर होना चाहिए. ये आज शिंदे साहब का हमारा जन्मदिन है तो उस मौके पर सबको फ़ायदा उठाना चाहिए और ये अच्छी चीज़ है. और बड़े पैमाने पे डॉक्टर आए हैं, सोमैया हॉस्पिटल से आए हैं और यहाँ पे पहले भी हो चुका है और अच्छी यहाँ पे ट्रीटमेंट चलती है. सर, काय सांगणार? चांगला कार्यक्रम आहे. ते नेहमी साहेबांच्या वाढदिवसाला असे उपक्रम होत असतात, त्याचा गरीब नागरिकांना फायदा होतो आणि लोक येतात. काही वयस्कर माणसं आहेत त्यांना जाता येत नाही. साहेब भरपूर करतात. मुंडे साहेबांनी भरपूर काम केलेलं इकडे
पैशासाठी मागे गेल्या वर्षी त्यांनी शिर्डी दर्शन आम्हाला करवलेलं. अशी कॅम्प नेमकी लागायला पाहिजे का लोक कॅम्प लागायला पाहिजे आणि साहेब लावतात कॅम्प. काही ना काही कार्यक्रम करत असतात ते नेहमी.